आले का? आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. म्युझिक. बाण नजरात घेऊन अवतरली सुंदर चंद्रा. नमस्ते. अरे बाबा किरणा का माझ्या इकून. तर जय बिरसा भावांनो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तर आजच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्यायचं भावांनो. जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर आजच्याच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचं भावांनो. जे आजच्या एडिटिंगचं सर्व मटेरियल लागणार आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इझिली पण तिथे भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन व्हायचं. आणि इंस्टाग्राम ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही तिथून इंस्टाग्राम ID जाऊन चेक करू शकता आणि फॉलो करू शकता. चला तर भावांनो, आपण आजच्या एडिटिंग सुरू करू. त्याआधी तुम्ही आपला स्टेटस प्रिव्ह्यू बघून घेतला असेल तर आपण अलर्ट मोशन एडिट करणार आहोत. अलर्ट मोशनची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसणार आहे. तर आपल्याला प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचा ऑप्शन दिसणार आहे. त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे अशा प्रकारचे 2 शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिसत आहेत भावांनो. हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही तिथून इम्पोर्ट करू शकता. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं भावांनो. मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा आपण 3D मूव्हिंग आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता काय अशा प्रकारचा बीट पण समोर मारून दिले आणि शेकीपेट कुठं आणि कोणता लावायचा ते पण तुम्हाला तिथे लिहून दिलेलं आहे. तर भावांनो, तुम्ही काय अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, कारण की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते तुम्ही बघून घ्यायचा शेवटपर्यंत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे जे ग्रुप अँड मॅक्स 1 दिसत असेल ते ग्रुप लेअर दिसत आहे. त्या ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं आणि एडिट लेअरवरती क्लिक करायचं. एडिट लेअरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारच्या 3 लेअर आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर या ग्रुपवरती क्लिक करायचं. ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं भावांनो. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. इथे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर डबल या ग्रुपवरती क्लिक करायचं आणि डबल या एडिट ग्रुपमध्ये क्लिक केल्यानंतर आपण या फोटोवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं भावांनो. कलर अँड फिलमध्ये गेला तर इथे आपल्या इथे बघू शकता कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथे आपले जे मेन बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे ते इम्पोर्ट करून घेतल्यानंतर या मटेरियलमध्ये यायचं. मटेरियलमध्ये आल्यानंतर भावांनो काय अशा प्रकारचं जे फोटो तुम्हाला रिप्लेस करायचं जे पण फोटो ॲड करायचं ते फोटो इथे ॲड करायचा आणि थोडंसं बॅक यायचं. बॅक आल्यानंतर डबल ते समोर बॅक आल्यानंतर डबल दुसरा ग्रुप दिसत आहे त्या ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर भावांनो डबल त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि अशा प्रकारचा फोटो दिसणार आहे. फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं भावांनो आणि या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या यातून दुसरा इथे फोटो ॲड करून घ्यायचा कोणता पण तुम्हाला जसा हवा तसा फोटो इथे ॲड करायचा आणि सिम्पली 2दा बॅक यायचं जोपर्यंत आपला ग्रुप लेअर येत नाही तोपर्यंत. इथे आल्यानंतर भावांनो आता आपला जे इथे बघू शकता इथे अशा प्रकारचा झाला आणि 2 नंबरचा पण झाला. आता 3 नंबरचं पण इथे 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि डबल इथे एक ग्रुप दिसत आहे सेंद्रिय कलरची ते ग्रुपमध्ये टच करायचं. तिथे टच केल्यानंतर डबल इथे कलर अँड फिलमध्ये जायचं भावांनो. इथून